एक महत्त्वाची बातमी आहे। बीड कारागृहात कराड आणि गित्ते टोळीमध्ये मोठा राडा झालाय। त्यानंतर बीड जिल्हा कारागृहातून महादेव गित्तेला संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवण्यात आलंय। वाल्मी कराडच्या सांगण्यावरूनच आम्हाला मारहाण झाली असा आरोप महादेव गित्तेनं केला। आणि या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी महादेव गित्ते यांच्या पत्नी मीरा गित्ते आपल्या सोबत आहेत। मीराजी, आपलं स्वागत। नेमकं काय प्रकार घडला, आपल्याला या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का? हा मीराजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? चुकीचं झालेलं आहे आणि सगळं काही खोटं आहे। नेमकं काय घडलं? तिथं मारहाण झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला कारागृहामध्ये, आणि ज्यावेळी त्यांना हर्सुल जेलला हलवण्यात येत होतं त्यावेळी महादेव गित्तेने असं म्हटलेलं आहे की आम्हालाच मारहाण झाली, कराडच्या लोकांकडून, कराडकडून आम्हाला मारण्यात आलं। मला ही माहिती मिळालेली आणि त्यांचं कॉलवर माझंही बोलणं झालेलं आहे। पासून म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदरपासून यांची प्री प्लॅनिंग चालू होती, माहितीये का? आणि तुम्ही तिथले सीसीटीव्ही फुटेज मागून घ्या 3 दिवसापासूनचे, कोणी कोणाला मारलं त्याच्यामध्ये क्लिअर होऊन जाईल। कारण का तर माझ्या मिस्टरांना मारता वेळेस सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे, त्यांना मारहाण झालेली। त्यांना एक तर पहिलेच अगोदर ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना त्रास होतोय आणि त्यातली त्यांना दवाखान्यात सुद्धा घेऊन गेलेले नाहीयेत। बर, आपण सांगितलं की फोनवरून आपलं बोलणं झालं, नेमकं काय बोलणं झालं? त्याच्यामध्ये सांगितलंय की 3 दिवसापासून यांची प्लॅनिंग सुरू होती आणि वाल्मी कराड हा तिथल्या जेलरचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये बसून यांची प्लॅनिंग झालेली आहे। ते तिथले सुद्धा सीसीटीव्ही फुटेज तुम्ही चेक करू शकता, म्हणा द्या म्हणा, आणि सगळ्या गोष्टीचे फुटेज निघू शकतात। 10 जणांनी मिळून माझ्या नवऱ्याला तिथं मारलेलं आहे। बर, मात्र महादेव गित्ते यांना आता बीड कारागृहातून हर्सुल जेलला हलवण्यात आलंय, त्या संदर्भात काय सांगाल? लवकर कशी सगळी तरतूद झालेली आहे सांगा ना? म्हणजे बाकीच्या गोष्टींना कधी इतक्या लवकर कोणती गोष्ट झालेली नाहीये की जितक्या लवकर यांना तिथून हलवण्यात आले, म्हणजे यांची काहीतरी पुढची प्लॅनिंग चालू आहे, ह्याच गोष्टीसाठी काहीतरी करत आहेत ते। बरं ठीक आहे, त्या ठिकाणी अक्षय आठवलेचं नाव घेण्यात आलेलं आहे। अक्षय आठवलेचं नाव घेण्यात आले तर त्यांना का तिथून हलवण्यात आलं नाही? त्यांना का तिथं घेण्यात आलं? त्या चौघांनाच का तिथून संभाजीनगरला हलवलंय? मीराजी, आपला आरोप अत्यंत गंभीर आहे की कारागृहामध्ये कारागृह अधीक्षकाच्या केबिनमध्ये बसून कराड हे सर्व प्लॅनिंग करत होता आणि 10 जणांनी आपल्या पतीला मारहाण केली, असा गंभीर आरोप तुम्ही करताय। त्याच्यामध्ये सुदर्शन गुले पण आहे मारहाण करता वेळेस, रघुफड पण आहे, म्हणजे जेवढे परळीमधून आरोपी आता सध्याच्या केसमध्ये गेलेले आहेत तेवढे आरोपी ते पण आहेत, आणि जे संतोष भयांच्या ज्या ह्याच्यामध्ये केसमधले आहेत ते पण आरोपी त्याच्यामध्ये आहेत। बर, आणि आपण या संदर्भात जिल्हाधिकारी असतील किंवा पोलीस अधीक्षक असतील यांच्याकडे काही तक्रार करणार आहात का, आणि सीसीटीव्हीची मागणी करणार आहात का? सीसीटीव्ही फुटेज संदर्भात सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणार आहे। आणि त्या ठिकाणी माझ्या मिस्टरांना, माझ्या पतीला मारहाण झालेली असताना देखील नंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये का नेलं नाही? तिथे हॉस्पिटल डॉक्टर बोलून डॉक्टरांनी स्वतः सांगितलं होतं की त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं। त्या ठिकाणी त्यांनी हॉस्पिटलमध्ये न नेता डायरेक्ट त्यांनी संभाजीनगर पोलीस दुसऱ्या जेलला का नेलं? आणि एवढ्या फास्ट मध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या कशा? म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना काहीतरी आणखीन मोठी घटना घडवायची, यांची प्लॅनिंग चालू आहे। नक्कीच मीराजी, खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर मीरा गित्ते, महादेव गित्ते यांच्या पत्नी यांनी अत्यंत गंभीर आरोप केले।